नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनल यशोमार्गवर. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गेल्या एका व्हिडिओमध्ये आपण 100 प्रश्नांचं एक नियोजन बनवलं होतं. ठीक आहे. सर्व जे PYQ आपण करणार होतो तो किती करणार होतो? आपण करणार होतो 100. पण काही तांत्रिक अडचणीमुळे मला फक्त 42 प्रश्न मी करू शकलो. ते 42 सुरुवातीच्या प्रश्नांचा व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे. आता त्या पुढच्या 43 पासून सुरुवात केलेली आहे आपण. आता या व्हिडिओमध्ये एकंदरीत आपण एकूण 58 प्रश्न कव्हर करणार आहोत. 58 प्रश्न हे आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. हे प्रश्न तुम्हाला येणाऱ्या TET मध्ये निश्चितच खूप मदत करतील. विलंब न करता चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवा. चला 43वा प्रश्न आपण पाहू आणि व्हिडिओला सुरुवात करू. विचार करणे ही गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. यामध्ये खालीलपैकी कोणकोणत्या मानसिक प्रक्रियांचा समावेश होतो? TET पेपर क्रमांक 1 2018 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. विचार करणे यामध्ये कोणकोणत्या मानसिक क्रियांचा समावेश आहे तर ते पाहू आपण. अवबोध, विचार करण्यामध्ये अवबोध ही मानसिक क्रिया असते. संकल्पना याचा सुद्धा त्या ठिकाणी समावेश असतो. तर्क व चिकित्सा हे सुद्धा विचार करणे या प्रक्रियेमध्ये घडत असतं. आणि स्मरण अतिशय महत्वाची, विचार करणे यामध्ये स्मरण ही अतिशय महत्वाची प्रक्रिया आहे. म्हणून 4 ला 4 पर्याय बरोबर आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे योग्य उत्तर आहे. अ, ब, ग, ड सर्व. ठीक आहे. अवबोध, अवबोध म्हणजे त्या ठिकाणी थोडासा विचार करणे आणि लवकरात लवकर एखादी वस्तू आपल्या ध्यानामध्ये येणं. त्यानंतर संकल्पना, प्रत्येक गोष्टीची एक काहीतरी संकल्पना, धारणा माणसाच्या मनामध्ये निर्माण होत असते. तसंच तर्क व चिकित्सा, विचार करताना माणूस तर्क करतो, काही गोष्टींची चिकित्सा करतो. त्यामुळं विचार करणं या प्रक्रियेमध्ये तर्क व चिकित्सेचा सुद्धा विचार केला जातो. त्यानंतर काय आहे? स्मरण. स्मरण म्हणजे आठवण. आणि त्या ठिकाणी विचार करताना आपण बऱ्याच गोष्टींचं स्मरण करत असतो, आठवण करत असतो. म्हणून या 4 ला 4 ज्या प्रक्रिया आहेत या सर्वच्या सर्व प्रक्रिया विचार करणे या गुंतागुंतीच्या प्रक्रिया मध्ये समाविष्ट आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 44. प्रश्न क्रमांक 44. मित्रांनो, याआधी मी तुम्हाला सांगतो की आता हे जे प्रश्न विचारलेले आहेत तर हे प्रश्न जशाला तसेच परीक्षेमध्ये येतील असं नाही. पण तुमची यामध्ये कन्सेप्ट क्लिअर झाली तर हाच प्रश्न तुम्हाला फिरवून विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. म्हणून प्रत्येक प्रश्नाला काळजीपूर्वक आणि लक्ष देऊन पहा, समजून घ्या, फील करा. ठीक आहे. धारणेचे मापन करताना खालीलपैकी कोणती पद्धती वापरली जात नाही? धारणेचं मापन करायचे. ठीक आहे. प्रत्यावहन पद्धती हिचा विचार केला जातो. प्रत्याभिज्ञान पद्धती याचा पण वापर केला जातो. पूर्ण अध्ययन पद्धती याचा सुद्धा विचार केला जातो. पण पठन पद्धती म्हणजे वाचन पद्धती याचा उपयोग केला जात नाही. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आपले योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे. 45वा प्रश्न. खाली दिलेल्या गरजांपैकी कोणती व्यक्तिगत गरज नाही? व्यक्तिगत गरज आहे असं विचारलंय आपल्याला. माफ करा, आहे. ठीक आहे. प्रतिष्ठा, सुरक्षा, जोडीदाराची गरज आणि परावलंबित्व. ठीक आहे. यापैकी कोणती गरज ही आहे व्यक्तिगत गरज नाही? तर यामधली प्रतिष्ठा ही जी गरज आहे ही व्यक्तिगत गरज नाही. बघा, व्यक्तीला सुरक्षेची आवश्यकता असते, जोडीची आवश्यकता असते आणि परावलंबित्व याची सुद्धा गरज असते. परावलंबित्व म्हणजे पत्नी पतीवर अवलंबून असते. तसेच पती हा पत्नीवर आणि सर्व कुटुंबावर अवलंबून असतो. यामुळे परावलंबित्व अतिशय महत्वाचं आहे. कशामध्ये? ती आहे व्यक्तिगत गरज आहे, व्यक्तिगत. ठीक आहे. प्रतिष्ठा ही कोणती गरज आहे? प्रतिष्ठा ही सामाजिक गरज आहे, सामाजिक. ठीक आहे. सामाजिक गरज आहे.
म्हणून पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. चला प्रश्न क्रमांक 46. प्रश्न क्रमांक 46. संवेदनांची निवड ही चेतकाच्या स्वरूपावरून अवलंबून असते. खालील चित्राचे अवबोध होत असताना त्यांच्या संवेदनाचे वर्गीकरण खालीलपैकी कोणत्या रचनेत होईल? ठीक आहे, या ठिकाणी कोणत्या याच्यामध्ये होईल तर बघा, समीपता इथं दिलेली आहे बघा आकृती ABCDEF. ठीक आहे, समीपता, साधर्म्य, सातत्य आणि पूर्णत्व. या समीपता याचं योग्य उत्तर जे आहे समीपता आहे. ठीक आहे, समीपता म्हणजे जवळ जवळ असणे. ठीक आहे, आता साधर्म्य म्हणजे सारखेपणा असेल तर याच्यामध्ये कसं असा त्रिकोणांचा एक गट असा जवळ जवळ दिलेला आहे, याला साधर्म्य आपण म्हणू शकतो. त्रिकोणांचा ग्रुप आहे सारखे सारखे. सातत्य, सातत्यामध्ये काय येऊ शकते? पूर्णत्व. बघा या ठिकाणी मी असं करलं तर विद्यार्थी मनानच या ठिकाणी अशी रेष ओढतात आणि याचा आयत किंवा चौरस तयार करतात. तसंच सातत्यपूर्ण याच्यामध्ये सुद्धा काय येते 1 ते 100 पर्यंत आपण त्यांना शिकवलं तर काही जिज्ञासू विद्यार्थी हे 101 पासून पुढे शिकण्याची जिद्द दाखवतात, त्याला सातत्यपूर्णता म्हणतात. ठीक आहे, आणि समीपता जी आहे, समीपता म्हणजे आता या ठिकाणी ABCDEF असं आपण तालामध्ये म्हणतो तेव्हा विद्यार्थी तसं पठण करतात. काही ठिकाणी काही विद्यार्थ्यांनी असं सुद्धा पठण केलेलं असते, कसं ABCDEFG म्हणजे 4-4 चे ग्रुप होतात. ABCDEFG बघा, ABCDEFG HIJK पुन्हा 4 HIJKLMN म्हणजे एक 4चा ग्रुप होतो, एक 3चा ग्रुप होतो, एक 4चा ग्रुप होतो, एक 3चा ग्रुप होतो. ठीक आहे, हे समीपतेचं जवळ असलेल्या गोष्टींचं या ठिकाणी आपण त्याला हे म्हणू शकतो. ठीक आहे, अशा प्रकारे. आणि हे सर्व कसे आहेत? जवळ जवळ आहेत. हा 3चा ग्रुप आहे, हा 4चा ग्रुप आहे, हा 4चा ग्रुप आहे, हा 3चा ग्रुप आहे. म्हणजे सुरुवातीला 4चा ग्रुप, नंतर 3चा ग्रुप, नंतर 4चा ग्रुप, नंतर 3चा ग्रुप. एकंदरीत काय सांगायचंय? सांगायचं असं आहे की यामध्ये एक लयबद्धता असते. ठीक आहे, लयबद्धता असते. अ आ इ ई उ ऊ ए आय ओ आ म आहा असे स्वर शिकवत असताना आपण त्या ठिकाणी, नाहीतर मग एका एकाचा ग्रुप असतो अ आ ई उ, आणि मग ह्यानंतर काय होते? पाठांतर होते मुलांना. कधी कधी ककाकी क पासून सुरुवात करतो तर कहा पर्यंत डायरेक्ट जोरात म्हटलं जातं. विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी कसं होतं, अरे वा असं स्पष्ट आणि इतकं फास्ट म्हणायला पाहिजे असं वाटतं. ककाकी की कुकू के काय कोका कम कहा असं म्हटलं की काय विद्यार्थ्यांच्या मनामध्ये कुतूहल निर्माण होतं. आणि समीपता हा घटक त्यामध्ये काय असतो त्या रचनेमध्ये वर्गीकरण केलेलं असतं. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न क्रमांक 47. प्रश्न क्रमांक 47. खाली दिलेल्या संबंधाविषयीच्या विधानांपैकी कोणते विधान अयोग्य आहे? अयोग्य विधान आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे. पण कशा संबंधाविषयी, संबोध जे आहेत या संबोधाविषयी आपल्याला अयोग्य विधान निवडायचं आहे. प्रश्न पहिला पर्याय आहे, पुरेसे व स्पष्ट संबोध निर्माण झालेले नसतील तर विचार प्रक्रियेत अडथळे येतात. हे विधान योग्य आहे. इतरांचे विचार नीट समजण्यासाठी तसेच स्वतःचे विचार नीट मांडता येण्यासाठी संबोध स्पष्ट व अचूक हवेत. हे सुद्धा योग्य आहे. त्यानंतर मूळ संबोध स्पष्ट नसतील तरीही पुढचे संबोध सहजपणे स्पष्ट होतात. मूळ संबोध स्पष्ट नसतील, तरीही पुढचे संबोध सहजपणे स्पष्ट होतात. हे चुकीचं आहे बघा. मूळ संबोध स्पष्ट असतील तर ही क्रिया घडती, नसल्यावर घडत नाही. ठीक आहे, म्हणजे हे काय आहे? हा चुकीचा पर्याय आहे. हा चुकीचा पर्याय, म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर असणार आहे. पुढची गोष्ट पाहू. पुढचा प्रश्न
48 प्रतिमेचे प्रकार व त्यांचे उदाहरण यांच्या जोड्यांचा योग्य पर्याय कोणता? गती प्रतिमा, स्वाद प्रतिमा, गंध प्रतिमा आणि स्पर्श प्रतिमा. त्यानंतर इकडे उदाहरण दिले, मखमलाचा मऊपणा, कचरा कुंडीच्या जवळून जाताना नाकाला रुमाल लावणे, त्यानंतर वाहनांच्या वेगाची तुलना करणे आणि त्यानंतर अन्नाची चव लक्षात राहणे. आता पहा या ठिकाणी किती बघा या शब्दावरून कळते गती. गती कशामध्ये असते? वाहनांच्या वेगाची तुलना करणे इथं आहे. ठीक आहे, मग याला काय होणार? क. त्यानंतर बघा स्वाद प्रतिमा, अन्नाची चव लक्षात राहणे, स्वाद प्रतिमा आहे, याला येणार ड. चव कशाला असते? स्वाद म्हणजे चव आहे. गंध प्रतिमा, कचरा कुंडीच्या जवळून जाताना वास येतो, गंध प्रतिमा. ठीक आहे, त्यानंतर स्पर्श प्रतिमा, मखमलाचा मऊपणा है ना, मऊ आहे का कडक आहे, काटेरी आहे, कसं आहे, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी जाणवतात. म्हणजे आपलं उत्तर काय? क ड ब अ. क ड ब अ. क ड ब अ बघा पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे बघा, क ड ब अ आणि आपला हा पर्याय योग्य असणार आहे. पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न क्रमांक 49. खाली दिलेल्या विधानांमध्ये कोणते विधान हे अवधानाचे वैशिष्ट्य नाही? आहे का नाही हा अतिशय महत्वाची गोष्ट असते. ठीक आहे, अवधानाचं वैशिष्ट्य नाही असं आपल्याला विचारलेलं आहे. अवधान ही निवडक प्रक्रिया आहे, योग्य आहे. अवधानामुळे ज्ञानग्रहण व आकलन होते, हे सुद्धा योग्य आहे. एखादी आंतरिक बाबीवर एकाग्र होत नाही. इथं डाऊट वाटते बघा, हे योग्य उत्तर आहे. ठीक आहे, इथे एखादी लिहिले, एखाद्या लिहायला पाहिजे होते. ठीक आहे, एखाद्या आंतरिक बाबीवर एकाग्र होत नाही, तर हे पर्याय चुकीचा आहे. हा पर्याय चुकीचा आहे, म्हणजे हे आपलं उत्तर असणार आहे. आपल्याला काय करायचं? वैशिष्ट्य नाही असं सांगायचं, म्हणजे हे वैशिष्ट्य त्याचं नाही. ठीक आहे, अवधान एखाद्या गोष्टीवर दीर्घकाळ टिकवून ठेवता येत नाही. बरोबर आहे, हे पर्याय म्हणजे हे 3 वाक्य योग्य आहेत. हे 3 वाक्य योग्य आहेत आणि हे एक वाक्य जे आहे अयोग्य आहे, म्हणजे हेच आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे, त्यानंतर प्रश्न 50वा. खाली दिलेल्या विधानांमध्ये कोणते विधान धारणेच्या स्वरूपाविषयी समर्थन करत नाही? आपण नुकत्याच अनुभवलेल्या गोष्टींच्या धारणेची मज्जा प्रक्रिया काही काळापर्यंत चालू राहते. कशाबाबत बोलत आहोत? विधानांमध्ये कोणते विधान धारणेच्या स्वरूपाविषयी समर्थन करत नाही? आता धारणेविषयी बोलायचे आपल्याला, धारणेविषयी. ठीक आहे, आपण नुकत्याच अनुभवलेल्या गोष्टींच्या धारणेची मज्जा प्रक्रिया काही काळापर्यंत चालू राहते, हे योग्य विधान आहे. ठीक आहे, धारणा म्हणजे काय असते? धारणा म्हणजे माणसाची आकलन क्षमता जी आहे ती यासाठी संबंधित आहे. धारणा मिळवलेलं जे माणसानं माहिती आहे, ज्ञान आहे, ठीक आहे, आणि जे अनुभव आहेत, या अनुभवांचं जे संकलन आहे, त्या संपूर्ण संकलन जे मज्जा संस्थेमध्ये माणसाच्या एक स्टोरेज बनवून ठेवते, त्याला धारणा असं म्हटलेलं असते. ठीक आहे, त्याला धारणा असं म्हणत असतात. ठीक आहे, आणि काही काळापर्यंत चालू राहते आणि हे योग्य पर्याय आहे. आपल्याला काय करायचंय? अयोग्य पर्याय शोधायचा, याच्यामधला समर्थन न करणारा पर्याय. धारणा निरनिराळ्या पातळीवर असते, हे सुद्धा योग्य आहे. ठीक आहे, धारणा निरनिराळ्या पातळीवर असते. त्यानंतर पर्याय क्रमांक 3, कोणत्याही व्यक्तीची धारणा शक्ती सर्वच गोष्टींच्या बाबतीत सारखी असत नाही, हे सुद्धा पर्याय योग्य आहे. त्यानंतर बघा, एका विषयाचे पठण संपताच दुसऱ्या विषयाचे पठण सुरू केले की धारणा चांगली होते, हे चुकीचं आहे. ठीक आहे, एका विषयाचे पठण संपताच दुसऱ्या विषयाचं पठण करणं चुकीचं आहे. कारण एका विषयाचं पठण केलं तर त्यावर काय व्हायला पाहिजे? त्यावर विचार व्हायला पाहिजे, त्याचा सराव व्हायला पाहिजे, त्याचे स्वाध्याय सोडायला पाहिजे आणि
थोडीशी म्हणजे हे एका विषयाचं पठण झाल्याच्या नंतर काही काळ विश्रांती घ्यायला पाहिजे. काही वेळ काय करायला पाहिजे, विश्रांती घ्यायला पाहिजे. आणि त्या विश्रांतीच्या नंतर पुन्हा त्याच पाठाविषयी थोडस अध्ययन करायला पाहिजे, मनन चिंतन करायला पाहिजे. त्यानंतर काय होत असते, धारणा मजबूत होत असते. म्हणजे विद्यार्थ्यांचं जे आकलन आहे ते चांगलं होऊ शकतं. म्हणून मध्ये मध्ये विद्यार्थ्यांना ब्रेक देणं अतिशय गरजेचं असतं. आणि हा पर्याय मग या ठिकाणी काय होतो, चुकतो. आणि हेच मग आपलं काय होईल, उत्तर होईल. पर्याय क्रमांक 4 हे आपलं योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न क्रमांक 51. प्रश्न क्रमांक 51. खालीलपैकी कोणते उदाहरण निर्णायक विचाराचे नाही? निर्णायक विचाराचं नाही असं उदाहरण आपल्याला या ठिकाणी शोधायचे. शास्त्रज्ञ शोध लावतात. शास्त्रज्ञ शोध लावतात, बरोबर आहे, ती शोधच लावतात. शिल्पकार वस्तुशिल्प तयार करतात, हे पण योग्य आहे. शिक्षक उद्गामी पद्धतीने शिकवतात. शिक्षक निसर्ग चित्र काढतात. बघा आता या ठिकाणी खालीलपैकी कोणते उदाहरण निर्णायक विचाराचे नाही? निर्णायक विचार म्हणजे इथं आपल्याला काय एखादा निर्णय घेता आला पाहिजे ना. शिक्षक उद्गामी पद्धतीनं शिकवत आहेत, इथे ही निर्णायक पद्धत असणार नाही. ठीक आहे. शिक्षक निसर्ग चित्र काढतात, हा त्यांनी स्वतः घेतलेला निर्णय असणार, हा सुद्धा निर्णायकच आहे, उदाहरण आहे. ठीक आहे. पण शिक्षक उद्गामी पद्धतीनं शिकवत आहेत, हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. शिक्षणाच्या दोन पद्धती कोणत्या? उद्गामी पद्धत आणि अवगामी पद्धत. निर्णायक असणार नाही, बरोबर आहे. ते तिथं त्या स्वतः शिक्षक, उद्गामी पद्धती शिक्षक प्रधान पद्धत आहे आणि ती या ठिकाणी निर्णायक असणार नाही. याचं स्पष्टीकरण या ठिकाणी मला यथोचित व्यवस्थित देता येत नाही, त्यासाठी मला थोडीशी माफी हवी तुमच्याकडून. ठीक आहे. मला स्वतः त्याचं ज्ञान तेवढं मला असं वाटत नाही, मी त्याचा सराव करील, पाहतो. ठीक आहे. पण त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 52वा प्रश्न बघा. समस्येचे विश्लेषण करून ती सोडवण्याची योजना तयार करणे म्हणजे विचार प्रक्रिया होय. याकरिता पुढील पैकी कोणती बाब लागू पडत नाही? समस्येचे विश्लेषण करून ती सोडवण्याची योजना तयार करणे म्हणजे विचार प्रक्रिया होय. ठीक आहे. याकरिता पुढील पैकी कोणती बाब लागू पडत नाही? शब्द, प्रतिमा, कल्पना, नकाशा इत्यादी विचारांची प्रतीके आहेत, ही योग्य आहे. विचार करण्यासाठी ही प्रतीक आपल्याला त्या ठिकाणी अतिशय महत्वाची आहेत. शब्द, प्रतिमा आणि कल्पना, त्यासोबत नकाशा, यांच्या मदतीतून आपण विचार करू शकतो. मुले कारक कौशल्यांच्या आधारे विचार करतात, हे सुद्धा योग्य आहे. लहान मुले प्रतीकांद्वारे विचार करतात, हे चुकीचं आहे. लहान मुलं प्रतीकांद्वारे विचार करू शकत नाही. विचार म्हणजेच प्रतिकात्मक वर्तन होय, हे योग्य आहे. म्हणजे आपल्याला अयोग्य पर्याय निवडायचा आहे, तर आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 53. लहान वस्तू व मोठ्या वस्तू एकत्र ठेवल्या तर लहान वस्तूंचा उद्दीपकांच्या वर्गीकरणाच्या कोणत्या तत्वानुसार जाणवते? वस्तूंचा एक व मोठ्या वस्तूंचा एक असे दोन गट दिसतात. लहान वस्तू व मोठ्या वस्तू एकत्र ठेवल्या तर लहान वस्तूंचा एक व मोठ्या वस्तूंचा एक असे दोन गट दिसतात. हे बाह्य उद्दीपकाच्या वर्गीकरणाच्या कोणत्या तत्वानुसार जाणवते? सान्निध्य नाही. सादृश्य, सादृश्य योग्य पर्याय आहे. अखंडत्व हे पण नाही आणि समावेश हे पण नाही. काय आहे? सादृश्य. सादृश्य या तत्वानुसार त्या ठिकाणी आपल्याला ते जाणवत असते, हे वर्गीकरणाचं. बघा, लहान लहानचा एक गट बनवला आणि मोठ्या मोठ्यांचा एक गट बनवला, त्या ठिकाणी काय दिसते? सादृश्य दिसते, सारखापणा दिसते त्यांच्यामध्ये. ठीक आहे. प्रश्न 54वा. प्रश्न 54वा. खालील विधानांमध्ये अवबोध व प्रतिमा यातील फरक दिलेला आहे, त्यापैकी कोणता फरक योग्य आहे?
योग्य फरक आपल्याला या ठिकाणी शोधायचा आहे. अवबोध वस्तुनिष्ठ तर प्रतिमा व्यक्तिनिष्ठ असते. योग्य फरक आपल्याला शोधायचा. योग्य अवबोध वस्तुनिष्ठ असतात. अवबोध वस्तुनिष्ठ असतात का? नाही. प्रतिमा व्यक्तिनिष्ठ असते, हे बरोबर आहे, पण अवबोध हे वस्तुनिष्ठ नसतात. अवबोधात तुटकपणा जाणवतो तर प्रतिमा तुटक असत नाही. नाही, असं नाही. प्रतिमा तुटक असत नाही असं नाही. प्रतिमा सुद्धा धूसर असू शकते. ठीक आहे. प्रतिमा सुद्धा कशी असू शकते? धूसर असू शकते. त्यानंतर अवबोध ही प्रतिमेची नक्कल असते. नाही. पर्याय हा पण कसा आहे? चुकीचा आहे. हा चुकीचा पर्याय आहे. अवबोध म्हणजे अर्थपूर्ण संवेदना तर पूर्वीच्या अनुभवांचे पुनरुज्जीवन म्हणजे प्रतिमा होय. हा, हे योग्य पर्याय आहे. अवबोध म्हणजे अर्थपूर्ण संवेदना आहे. ठीक आहे. अवबोध म्हणजे काय? अर्थपूर्ण संवेदना आहे. अवबोधाची व्याख्याच आहे ही. आणि पूर्वीच्या अनुभवांचे पुनरुज्जीवन म्हणजे प्रतिमा होय. हा पर्याय योग्य आहे. ठीक आहे. पर्याय क्रमांक 4 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 55. अवधान केंद्रीकरण करण्यास अभिरुची महत्वाची भूमिका बजावते. यासाठी खालीलपैकी कोणते विधान समर्थन करत नाही? समर्थन न करणारं विधान आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे. अभिरुची ही नैसर्गिक व संपादित नसते. हाच पर्याय या ठिकाणी काय आहे? चुकीचा आहे. अभिरुची कशी आहे? नैसर्गिक आहे आणि ती माणसाच्या अंतर्गत काय असते? संपादित झालेली असते. संपादित असते. म्हणून हा पर्यायच आपलं उत्तर असणार आहे. त्यानंतर पाहू दुसरे. अध्ययनार्थ्याला यश मिळत गेले की अभिरुची निर्माण होते. योग्य आहे. शिक्षकाच्या व्यक्तिमत्वाचा परिणाम अवधान व अभिरुची निर्माण करण्यास होतो. बरोबर, हे योग्य आहे. म्हणून शिक्षकानं व्यवस्थित विद्यार्थ्यांच्या समोर रिप्रेझेंट झालं पाहिजे. व्यवस्थित त्याची ड्रेसअप असलं पाहिजे. त्याची बोलण्याची भाषाशैली व्यवस्थित असली पाहिजे. आणि तो एक कसा स्मार्ट आणि आयडल असला पाहिजे. म्हणून शिक्षकानं खूप काळजी घेतली पाहिजे. विविध उपक्रमांचा वापर केल्यास मुलांमध्ये अभिरुची निर्माण होऊन त्यांचे अवधान शिक्षणाकडे खेचले जाते. बरोबर आहे. हा पर्याय योग्य आहे. फक्त हा पर्याय चुकलेला आहे म्हणून पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर असणार आहे. खाली दिलेल्या मानसशास्त्रज्ञांची नावे व त्यांनी दिलेल्या स्मरणाच्या व्याख्या यांच्या योग्य जोड्यांचा पर्याय कोणता? या ठिकाणी आपल्याला शोधायचा आहे. वुडवर्थ व मार्किस, एडगेल, मॅकडुगल आणि स्टाउट यांच्या ज्या आहेत व्याख्या या ठिकाणी आपल्याला पाहायच्या आहेत. याला लागणार आहे बघा जोडी द क अ ब. वुडवर्थ व मार्किस यांनी कोणती केलेली आहे? पूर्वी केलेले अध्ययन आठवणी म्हणजे स्मरण होय. त्यानंतर एडगेल यांनी केलेली स्मरण म्हणजे धारणा होय. ही व्याख्या आहे त्यांची. यांची जी व्याख्या आहे ती ही आहे. त्यानंतर मॅकडुगल यांची व्याख्या जी आहे ती अ आहे. पूर्वानुभव बोधावस्थेच्या पातळीवर आणणे म्हणजे स्मरण होय. त्यानंतर स्टाउट यांची जी व्याख्या आहे ती आहे ब. गतानुभवाचे पुनरुज्जीवन म्हणजे स्मरण होय. ठीक आहे. अशा प्रकारे मग आपला जो पर्याय क्रमांक आहे तो पर्याय क्रमांक 4 आहे योग्य उत्तर. त्यानंतर पहा 57वा प्रश्न. खाली दिलेल्या प्रेरणांमध्ये कोणती प्रेरणा व्यक्तिगत प्रेरणा आहे? विश्रांती व झोप, काम, तापमान नियंत्रण आणि कृती. कशा संदर्भात आहे? प्रेरणांमध्ये आपल्याला कोणती प्रेरणा? व्यक्तिगत प्रेरणा या ठिकाणी सांगायची आहे आपल्याला. तर याचं योग्य जे उत्तर आहे ते आहे कृती. ठीक आहे. कृती ही व्यक्तिगत प्रेरणा आहे. व्यक्तिगत
एखाद्या व्यक्तीला प्रेरणा मिळाली आणि त्या प्रेरणेतून तो कृती करायला लागतो, ही व्यक्तिगत प्रेरणा आहे. ठीक आहे. त्यानंतर 58 प्रश्न क्रमांक 58, खाली दिलेल्या अवधानाच्या स्वरूपाविषयीच्या विधानामध्ये कोणते विधान असत्य आहे? अवधानाच्या स्वरूपाविषयी, शरीराअंतर्गत जाणीव व भावना, मनातील विचार व कल्पना या गोष्टी अवधानांतर्गत येत नाहीत. येत नाही म्हणत आहेत, येत असतात ह्या. बघा, कोणते विधान असत्य आहे? तर हेच विधान असत्य आहे, हेच उत्तर असणार आहे आपलं. पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न क्रमांक 59, खाली संवेदना आणि अवबोध यावर आधारित दिलेल्या विधानांपैकी कोणते विधान योग्य नाही? योग्य नाही म्हणजेच अयोग्य. संवेदना म्हणजे मूर्त स्वरूपातील अनुभव नव्हे, पण अवबोध म्हणजे अर्थपूर्ण अनुभव होय. योग्य पर्याय आहे. ज्या क्षणी संवेदनेला अर्थ प्राप्त होतो त्या क्षणी संवेदनाला अवबोध असे म्हणतात. योग्य आहे. त्यानंतर संवेदना नेमकी कोठे संपते व अवबोध नेमका कोठे सुरू होतो हे सहजपणे सांगता येत नाही. हे चुकीचा पर्याय आहे. सांगता येत असतं आपल्याला. ठीक आहे, सांगता येते. मग पर्याय क्रमांक 3 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. जेव्हा कोणतीही गोष्ट आपण क्रमबद्ध स्वरूपात अभ्यासतो आणि आठवायला शिकतो त्या स्मरणास कोणते स्मरण म्हणतात? त्या स्मरणास कोणते स्मरण म्हणतात? मनोवैज्ञानिक स्मरण असं म्हणतात. ठीक आहे. जेव्हा कोणतीही गोष्ट आपण क्रमबद्ध स्वरूपात अभ्यासतो आणि आठवायला शिकतो त्याला म्हणतात मनोवैज्ञानिक स्मरण असं म्हटलं जातं. ठीक आहे. त्यानंतर बघा 61वा प्रश्न. खाली दिलेल्या संबोध निर्मितीच्या टप्प्यांचा योग्य क्रम कोणता? एकाच जातीच्या अनेक वस्तूंच्या ज्ञानातून वस्तुगत गुणांचे विश्लेषण करून काही गुणविशेष अलग करणे, अलग केलेल्या गुणविशेषावरून सामान्यीकरण करणे, वस्तूंचे प्रत्यक्ष ज्ञान होणे, शब्द रूपाने तो संबोध व्यक्त करणे आणि ई आहे संबोधाला अमूर्त स्वरूप देणे. तर याचा योग्य पर्याय आपण पाहू. वस्तूंचे प्रत्यक्ष ज्ञान होणे हे काय आहे? 1 नंबरला येणार. त्यानंतर एकाच जातीच्या अनेक वस्तूंच्या ज्ञानातून वस्तुगत गुणांचे विश्लेषण करून काही गुणविशेष अलग करणे हे या ठिकाणी येणार. ठीक आहे. त्यानंतर बघा अलग केलेल्या गुणविशेषावरून सामान्यीकरण करणे या ठिकाणी ब येणार. त्यानंतर संबोधाला अमूर्त स्वरूप देणे, संबोधाला अमूर्त स्वरूप देणे आणि त्यानंतर बघा शब्द रूपाने तो संबोध व्यक्त करणे, इथे ड येणार. म्हणजे बघा क अ ब ई ड पर्याय क्रमांक 2 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न 62वा. खालील स्मृती प्रतिमेतील टप्प्याविषयीचे कोणते विधान बरोबर आहे? स्मृती प्रतिमेतील टप्प्याविषयी, स्मृती म्हणजेच माणसाची जी स्मृती आहे, आठवण्याची क्षमता आहे त्याबद्दल आहे. स्मृती प्रतिमेतील टप्प्याविषयी कोणते विधान बरोबर आहे? प्राथमिक स्मृती प्रतिमा ही अणुप्रतिमेपेक्षा कमी तीव्र असते, अणुप्रतिमेपेक्षा कमी तीव्रतेची असते, हे योग्य आहे. म्हणून हाच पर्याय आपला उत्तर असणार आहे. 63वा प्रश्न. खाली संवेदना आणि अवबोध यावर आधारित दिलेल्या विधानांपैकी कोणते विधान योग्य नाही? योग्य नसलेलं विधान म्हणजे अयोग्य विधान आपल्याला शोधायचं आहे. अयोग्य. संवेदना म्हणजे मूर्त स्वरूपातील अनुभव नव्हे,
पण अवबोध म्हणजे अर्थपूर्ण अनुभव होय. योग्य आहे हे. ज्या क्षणी संवेदनेला अर्थ प्राप्त होतो त्या क्षणी संवेदनेला अवबोध म्हणतात. हे सुद्धा बरोबर आहे. त्यानंतर पर्याय 3, संवेदना नेमकी कोठे संपते व अवबोध नेमका कोठे सुरू होतो हे सहजपणे सांगता येत नाही. सांगता येत असते. ठीक आहे. म्हणून हा पर्याय चुकीचा आहे या ठिकाणी आणि हेच आपलं मग उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 3. 64वा प्रश्न, खाली दिलेल्या संबोध निर्मितीच्या टप्प्यांचा योग्य क्रम कोणता? एकाच जातीच्या अनेक वस्तूंच्या ज्ञानातून वस्तुगत गुणांचे विश्लेषण करून काही गुणविशेष अलग करणे. हा 64वा प्रश्न या ठिकाणी टीईटी पेपर 2 2017 मध्ये झालेला आहे. टीईटी पेपर 2 2017 मध्ये झालेला आहे. हा प्रश्न रिपीट आलेला आहे बघा. याचं उत्तर काय सांगितलं होतं आपण? याचं उत्तर क अ ब ई ड होतं. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहू आपण. खालील दिलेल्या विधानांमध्ये कूट उकलनास सहाय्यक ठरणारे विधान कोणते? कूट उकलनास सहाय्यक ठरणारे विधान कोणते? व्यक्ती निर्णय घेताना माफ करा, व्यक्ती निर्णय घेताना विचारापेक्षा भावनेला महत्त्व देते. सहाय्यक ठरणारे विधान म्हणजे योग्य विधान निवडायचे. व्यक्ती निर्णय घेताना विचारापेक्षा भावनेला महत्त्व देते. बरोबर आहे, भावनेला जास्त महत्त्व दिलं जातं. पण खरं तर त्या जी गोष्ट आहे त्या गोष्टीवर अवलंबून आहे, विचाराला जास्त प्राधान्य द्यायचं की भावनेला प्राधान्य द्यायचं. हे आपल्या दैनंदिन व्यवहारातली गोष्ट मी सांगत आहे. पण या ठिकाणी आपलं शास्त्र काय सांगते? शास्त्र सांगतं की व्यक्ती निर्णय घेताना विचारापेक्षा भावनेला जास्त महत्त्व देत असते. त्यानंतर एखादी व्यक्ती समस्या सोडवण्याऐवजी समस्येपासून स्वतःची सुटका करून घेते. हे सुद्धा योग्य आहे. नेमकं असंच घडतं म्हणून माणसाच्या समस्या सुटत नाहीत. व्यक्ती आपल्याला सोयीस्कर असा अर्थ काढते. हे सुद्धा योग्य आहे. कूट उकलनास एखाद्या व्यक्तीबद्दल विचाराबद्दल पूर्वग्रह न ठेवता विचार करते. हा पर्याय या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ठीक आहे. कूट उकलनास सहाय्यक ठरणारे विधान आहे. ठीक आहे. पर्याय क्रमांक 4. 66वा प्रश्न, सर्वश्रेष्ठ कलाकृती, साहित्य निर्मिती आणि पराक्रम यांच्या पाठीशी काम ही शारीरिक प्रेरणा वास करीत असते असे मत खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडलेली आहे? तर ती मांडलेली आहे फ्राईड यांनी. ठीक आहे. फ्राईड यांनी मांडलेली आहे. प्रश्न क्रमांक 67, खालीलपैकी अवधानाचे नियंत्रण करणारे बाह्य घटक कोणते? बाह्य घटक कोणता आहे अवधानाची? क आणि ड. पुनरावृत्ती आणि वैचित्र्य. 68वा प्रश्न, ज्ञानेंद्रियामार्फत ग्रहण केलेला अनुभव जपून ठेवणे म्हणजे धारणा. याबाबत खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? धारणेचा पुरावा आपणास व्यक्तीच्या वर्तनावरून किंवा शाब्दिक अभिव्यक्तीवरून मिळत असतो. योग्य आहे. व्यक्तिपरत्वे धारणा भिन्न असते. हे सुद्धा योग्य आहे. एका व्यक्तीची धारणाशक्ती सर्व गोष्टींच्या बाबतीत सारखी असते. हा पर्याय चुकीचा आहे. कारण एका व्यक्तीची धारणा ही सर्व गोष्टींच्या
धारणाशक्ती ही सर्व गोष्टींच्या बाबतीत सारखी असत नाही, वेगवेगळी आणि भिन्न असते. धारणा चांगली होण्यासाठी पठनानंतर विश्रांतीची गरज असते, हे योग्य आहे. ठीक आहे, हा पर्याय चुकला म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न 69वा, समष्टीवादी संप्रदायाने अवबोध या मानसिक प्रक्रियेचा विशेष अभ्यास करून मांडलेल्या मतापैकी कोणते मत असत्य आहे? असत्य मत आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. संवेदनेमार्फत आपल्याला जे आकलन होते ते अंशतः होते. संवेदनेनं झालेलं आकलन हे अंशतः नसतं, तर हे पूर्णतः असतं. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ हाच पर्याय चुकीचा आहे, म्हणून हा आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे, आपण पाहिलेला एखादा क्रिकेटचा सामना मनपटलावर जसाचा तसा साकार होतो, तेव्हा मानसशास्त्राच्या भाषेत त्याला पुढीलपैकी कोणती संकल्पना किंवा कल्पना म्हणतात? तर ती काय आहे? व्यवहारिक कल्पना, स्वैर कल्पना, पुनरुत्पादित कल्पना, सौंदर्यनिष्ठ कल्पना. त्याचं योग्य उत्तर आहे पुनरुत्पादित कल्पना. पुनरुत्पादित म्हणजे पुन्हा उत्पन्न होणारी कल्पना आहे ती, आणि ही सर्वांसोबतच घडत असते. पुनरुत्पादित कल्पना आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 71, खाली दिलेल्या प्रेरणा व त्यातील घटकांच्या योग्य जोड्यांचा क्रम कोणता? शारीरिक प्रेरणा या ठिकाणी काय? स्थैर्य, अभिरुची, भूक आणि समाज मान्यता. तर याचं काय आहे? 3 उत्तर आहे. ठीक आहे, भूक, म्हणून इथं आपण 3 देऊ. त्यानंतर व्यक्तिगत प्रेरणा ही अभिरुची ही व्यक्तिगत प्रेरणा आहे, इथं 2 नंबर लागणार दोन्ही. सहवास विषयक प्रेरणा त्यामधून काय होतं बघा? 4 समाज मान्यता. ठीक आहे, त्यानंतर प्रतिष्ठा विषयक प्रेरणा स्थैर्य 1 नंबरची जोडी लागणार याला. ठीक आहे, प्रतिष्ठा विषयक प्रेरणा आहे, माणसाला वाटतं समाजात प्रतिष्ठा मिळावी, स्थैर्य मिळावं. ठीक आहे, तर ही होणार 3, 2, 4, 1. 3, 2, 4, 1 1 नंबरला पर्याय आहे, हेच आपलं योग्य उत्तर असणार. त्यानंतर 72 नंबरचा प्रश्न, पूर्वानुभवाच्या विविध अंगाची मनातल्या मनात जुळवाजुळव करणे म्हणजे विचार होय, असे मत खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडलेले आहे? तर हे कोण मांडलेलं आहे मत? हे मत मांडलेलं आहे मन यांनी मांडलेलं आहे. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 13, प्राथमिक स्वरूपाची मानसिक क्रिया म्हणजे संवेदना होय. या संदर्भातील पुढीलपैकी कोणती विधाने असत्य आहेत? संवेदनेविषयी आपल्याला या ठिकाणी असत्य विधान मांडायचं आहे. संवेदना ही शुद्ध निर्भेळ असेलच असे नाही, योग्य आहे. त्यानंतर कोणतीही संवेदना निर्माण होण्यासाठी बाह्य उद्दीपकाची आवश्यकता असते, हा सुद्धा पर्याय सत्य आहे. संवेदना निर्माण होणे आपल्या इच्छेवर अवलंबून असते, चुकीचा पर्याय. संवेदना निर्माण होणे आपल्या इच्छेवर अवलंबून नसते. ठीक आहे, संवेदना निर्माण होणे हे आपल्या इच्छेवर अवलंबून नाही, तर ती एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. विविध प्राण्यांच्या संवेदन क्षमता भिन्न असतात. विविध प्राण्यांच्या संवेदन क्षमता भिन्न असतात. बरोबर आहे, पर्याय योग्य आहे. ठीक आहे, कोणतीही संवेदना निर्माण होण्यासाठी बाह्य उद्दीपकाची आवश्यकता असते नाही, नसते. हा पर्याय मी चुकून तुम्हाला असते म्हणलो, हा पर्याय चुकीचा आहे. अ आणि क कोणती शुद्ध निर्भय असेलच असे नाही, हा पर्याय सुद्धा चुकीचा आहे मित्रांनो.
म्हणजे दोन पर्याय चुकलेले आहेत. ठीक आहे. संवेदना ही शुद्ध निर्भीड असेलच असे नाही. ठीक आहे. पर्याय हा एक चुकीचा आहे आणि हा एक चुकीचा आहे. म्हणजे अ आणि क पर्याय क्रमांक 3 मध्ये दिसत आहे. तेच आपलं योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहू आपण 74. प्रश्न क्रमांक 74. खालील दिलेल्या विधानांपैकी अवधानाबाबत कोणते विधान असत्य आहे? अवधान ही एक निवडक प्रक्रिया आहे. आपल्याला असत्य सांगायचं आहे. ठीक आहे. असत्य विधान म्हणजे चुकीचं विधान सांगायचं आहे. अवधान ही एक निवडक प्रक्रिया आहे. बरोबर आहे. अवधानामुळे ज्ञानग्रहण व आकलन होते. हे सुद्धा बरोबर आहे. एका वेळी एकापेक्षा अधिक गोष्टीवर अवधान केंद्रित करता येत नाही. ठीक आहे. अधिक गोष्टीवर आपल्याला अवधान केंद्रित करता येतं का? नाही करता येत. आपण कोणी आपल्याला बोलत असेल आणि त्यातच दुसरा जर कोणी बोलत असेल, दोघांपैकी एकाकडेच आपण लक्ष देतो. ठीक आहे. अवधान जसे बाह्य गोष्टीवर एकाग्र होते तसे आंतरिक बाबीवरही होते. हे सुद्धा बरोबर आहे. असत्य पर्याय क्रमांक 3 आहे. तेच आपले योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे. प्रश्न 75 वा. खाली दिलेल्या विधानांपैकी कोणते विधान प्रेरणेचे वैशिष्ट्य नाही? मानवी वर्तनाला दिशा देण्याचे सामर्थ्य प्रेरणेत आहे. प्रेरणेमुळे विशिष्ट गोष्टीची निवड होते. प्रेरणेमुळे शारीरिक व मानसिक असमतोल निर्माण होतो. वर्तन पूर्ण होईपर्यंत प्रेरणा कार्यरत असते. याचं योग्य उत्तर जे आहे पर्याय क्रमांक 3 आहे. प्रेरणेमुळे शारीरिक व मानसिक समतोल निर्माण होतो. हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. 76वा प्रश्न. बाह्य जगाचे ज्ञान मिळवणारी अवबोध ही मूलभूत मानसिक प्रक्रिया आहे. अध्ययनार्थ्याला बाह्य जगाचे ज्ञान मिळावे म्हणून प्रशिक्षकांनी पुढीलपैकी कोणती बाब टाळावी? ठीक आहे. कोणती बाब टाळावी? अध्ययनार्थ्याला विविध अनुभव घेऊ द्यावेत. हे बरोबर आहे. पूर्वग्रहामुळे चुकीचा बोध होत असेल तर तो तसा होऊ नये यासाठी खबरदारी घ्यावी. हे सुद्धा बरोबर आहे. आकृती व पार्श्वभूमीला महत्व देऊ नये. हे चुकीचा पर्याय आहे. ठीक आहे. ही बाब टाळली पाहिजे आपण. आकृती व पार्श्वभूमीला महत्व द्यावे लागते. आपल्याला त्या ठिकाणी द्यावे लागते. हे गरजेचं आहे. आकृती व पार्श्वभूमी त्या ठिकाणी आपल्याला विद्यार्थ्यांना स्पष्ट करून सांगावी लागते. अवबोधन रचनेला महत्व द्यावे. हे सुद्धा बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर बघा 77वा प्रश्न. 77. खाली दिलेल्या अभिरुची विषयीच्या विधानामध्ये कोणते विधान योग्य नाही? योग्य नसलेलं विधान आपल्याला शोधायचंय. म्हणजेच काय? अयोग्य विधान आपल्याला शोधायचं आहे. ठीक आहे. अभिरुचीच्या बाबतीत खूप व्यक्तिभेद आढळतात. अभिरुचीच्या बाबतीत खूप व्यक्तिभेद आढळतात. बरोबर आहे. अभिरुची ही व्यक्तीमध्ये वेगवेगळी असू शकते. अनेक गोष्टीबद्दल आपली अभिरुची संपादित असते. बरोबर आहे. एखाद्या विषयाबद्दल आपल्या मनात अभिरुची असेल तर त्या विषयाकडे आपले अवधान वळते. हे सुद्धा पर्याय योग्य आहे. आणि अभिरुची ही अवधानाचे व्यक्त स्वरूप आहे. अभिरुची ही अवधानाचे व्यक्त स्वरूप आहे. चुकीचा पर्याय आहे हा अभिरुचीचा. ठीक आहे. मग हेच आपलं उत्तर असणार आहे. त्यानंतर प्रश्न 78 वा. डोळ्यासमोरून जळती उदबत्ती वेगाने वर्तुळाकार फिरवली असता तेथे आपणास अखंड लाल वर्तुळ दिसतो. अशा दैनंदिन व्यवहारामध्ये काही घटनांमध्ये होणारे भास खालीलपैकी कोणत्या अवबोधामुळे तयार होतात? तर बघा त्याचं योग्य उत्तर जे आहे सवय व परिचितता, विशिष्ट भौतिक परिस्थिती, भौतिक दृष्टीभ्रम, पूर्वानुभव. याचं योग्य जे उत्तर आहे ते योग्य आहे सवय व परिचितता. ठीक आहे. सवय व परिचितता हे त्याचं
योग्य उत्तर आहे. आपल्याला तशी सवय होते. 79वा प्रश्न, निर्णायक विचार प्रक्रियेच्या अवस्थांचा योग्य क्रम कोणता? पूर्वतयारी, प्रेरणा, उगविणे, पडताळा. पूर्वतयारी, उगविणे, प्रेरणा, पडताळा. प्रेरणा, पूर्वतयारी, उगविणे, पडताळा. प्रेरणा, उगविणे, पूर्वतयारी, पडताळा. निर्णायक विचार प्रक्रियेच्या अवस्थांचा योग्य क्रम आपल्याला सांगायचा आहे आणि तो योग्य क्रम जो आहे तो आहे 2 नंबरचा पर्याय. ठीक आहे, 2 नंबरचा पर्याय. सुरुवातीला पूर्वतयारी करावी लागते, मग उगविणे, त्यानंतर प्रेरणा आणि मग पडताळा. हे काय आहे? निर्णायक विचार प्रक्रियेच्या अवस्थांचा योग्य क्रम आहे. पर्याय क्रमांक 2 हे आपले योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 80, आपण ज्या शाळेत शिकलो त्या शाळेची आठवण होताच तेथील शिक्षक, त्यांचे व्यक्तिमत्व, त्यांच्या अध्यापनातील वैशिष्ट्ये इत्यादी गोष्टींची आठवण प्रत्यावाहनावर परिणाम करणाऱ्या खालीलपैकी कोणत्या घटकामुळे होते? तर बघा, साहचर्य संबंध. ठीक आहे, साहचर्य संबंधामुळे ह्या गोष्टी घडून येत असतात. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 81, कल्पना शक्ती विकसित करण्यासाठी शिक्षकाने विविध पातळीवर करावयाच्या प्रयत्नांमध्ये खालीलपैकी कोणते उदाहरण योग्य नाही? योग्य नाही म्हणजेच अयोग्य विधान आपल्याला शोधायचं आहे. ठीक आहे. चित्र काढणे, वस्तू तयार करणे, विविध प्राण्यांच्या नकला करणे या विविध संधी विद्यार्थ्यांना द्याव्यात. योग्य आहे. विविध प्रकारच्या गोष्टी शीर्षकासह लिहिण्यास सांगाव्यात. हे सुद्धा योग्य आहे. नवीन शब्दांची ओळख करून देताना समानार्थी विरुद्धार्थी शब्द सांगावे. हे सुद्धा बरोबर आहे. त्यानंतर स्वैर कल्पना मनोरंजक वाटतात म्हणून परिकथा, राक्षस कथा मोठ्या प्रमाणात सांगाव्यात. हे अयोग्य आहे. ठीक आहे. स्वैर कल्पना मनोरंजक वाटतात म्हणून परिकथा, राक्षस कथा मोठ्या प्रमाणात सांगाव्यात. कल्पनाशक्ती विकसित करण्यासाठी शिक्षकाने विविध पातळीवर करावयाच्या प्रयत्नामध्ये खालीलपैकी कोणते उदाहरण योग्य नाही? तर हे उदाहरण जे आहे योग्य नाही. त्या ठिकाणी मनोरंजक वाटतात स्वैर कल्पना, मग तिथं किती परिकथा आणि राक्षस कथा मोठ्या प्रमाणात सांगाव्यात का? तर सांगू नयेत. ठीक आहे. विद्यार्थ्यांना खूप जास्त आवडतात, ते अभ्यासापासून दूर जातात. त्या ठिकाणी 82 नंबरचा प्रश्न, अर्धबोधावस्थेत माणूस अनेकविध साहचर्य संबंध जोडून व तुलनात्मक समानता प्रस्थापित करून रूपकांचा वापर करून विचार करीत असतो. याच प्रक्रियेला चालना देण्याचा व गतिमान करण्याचा प्रयत्न खालीलपैकी कोणत्या पद्धतीत केला जातो? ठीक आहे. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे सायनेटिक्स. सायनेटिक्स पद्धतीमध्ये. पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न क्रमांक 83, अवबोध आणि प्रतिमा या संदर्भातील खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत? ठीक आहे. सत्य विधान आपल्याला या ठिकाणी सांगायची आहेत. अवबोध व्यक्तिनिष्ठ तर प्रतिमा वस्तुनिष्ठ असते. हे विधान सत्य नाही, चुकीचं आहे. प्रतिमा ही अवबोधाची नक्कल असते. बरोबर आहे. अवबोध तुटक नसतात, प्रतिमेत तुटकपणा जाणवतो. हे सुद्धा पर्याय बरोबर आहे. ड, प्रतिमा अवबोधापेक्षा अधिक अस्थिर असते. प्रतिमा ही अस्थिर असते. हे सुद्धा पर्याय बरोबर आहे. एकच पर्याय चुकीचा आहे, म्हणजे बघा, अ ज्याच्यामध्ये नाही ते, याच्यात अ आहे, याच्यात आहे, याच्यातही आहे आणि पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर असणार आहे आपलं. त्यानंतर बघा 84वा प्रश्न, खाली दिलेल्या संकल्पना तयार होण्याच्या टप्प्यांचा योग्य क्रम लावा. योग्य क्रम लावायचा आहे पुन्हा. वस्तू किंवा प्राण्यांचे प्रत्यक्ष ज्ञान होणे. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. ठीक आहे. या ठिकाणी अ, त्यानंतर क, त्यानंतर ब, त्यानंतर ई आणि त्यानंतर ड.
बघा, संकल्पना तयार होत असताना अशा प्रकारे होती. अ म्हणजे वस्तू किंवा प्राण्याचे प्रत्यक्ष ज्ञान होणे, त्यानंतर गुणवैशिष्ट्ये ध्यानात येणं. ठीक आहे. त्यानंतर काय होते, ब म्हणजेच काय, गुणवैशिष्ट्याचे सामान्यीकरण होते. आणि त्यानंतर ई होते. ई म्हणजेच काय, अमूर्त रूप देणं. आणि नंतर ड, संकल्पना तयार करणे. शेवटी सर्वात शेवटी संकल्पना तयार केली जाते. पर्याय क्रमांक 2 हे त्याचे योग्य उत्तर आहे. बघा या ठिकाणी विस्मरण ही महत्वाची प्रक्रिया आहे. पुढीलपैकी विस्मरणाबाबत कोणती विधाने सत्य आहेत? कोणती विधाने सत्य आहेत? तर पहा या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं. अ आणि ड. अ आणि ड. अ बघा, अभ्यासानंतर मध्यांतरामध्ये अनेक गोष्टी केल्यावर विस्मरण होते, हे योग्य आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर ड, जाणीवपूर्वक दमन केल्यास विस्मरण होते. जाणीवपूर्वक दमन केलं पाहिजे नाही. ठीक आहे. सत्य विधानं आहेत. पुढचा प्रश्न बघा, 86 वा प्रश्न. अध्यापनाचे यश अध्यापनात निर्माण केल्या जाणाऱ्या प्रेरणेच्या प्रमाणात असते, म्हणजेच अध्ययन हे प्रेरणेवर अवलंबून असते. हे खालीलपैकी कोणत्या विधानावरून सिद्ध होते? कोणत्या विधानावरून सिद्ध होते? अ, ब आणि ड. हा पर्याय चुकीचा आहे. कोणत्याही प्रेरणेची पूर्तता एकाच मार्गाने होते. एकाच मार्गाने होत नाही, तर अनेक मार्गांचा अवलंब करावा लागतो कधी कधी. ठीक आहे. म्हणून अ, ब आणि ड पर्याय कुठे आहे? पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे. म्हणून 2 पर्याय क्रमांक उत्तर असणार आहे. ठीक आहे. व्यक्तीला लहानपणी एखाद्या शिक्षिकेने शिकवलेली कविता तेव्हाच प्रसंग जशाच्या तसा खूप वर्षांनी आठवतो. हे उदाहरण कोणत्या प्रकारच्या कल्पनेचे आहे? रचनात्मक कल्पना, अनुकरणात्मक कल्पना, स्वैर कल्पना, पुनरुत्पादित कल्पना. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे पुनरुत्पादित कल्पना. व्यक्तीला जुन्या काळातल्या गोष्टी जशाच्या तशा आठवायला लागतात चित्र स्वरूपात, त्या काय असतात? पुनरुत्पादित कल्पना असतात. ठीक आहे. त्यानंतर 88 वा प्रश्न. खाली दिलेल्या गरजांपैकी सहवास विषयक गरज कोणती आहे? सहवास विषयक गरज, तर समाज मान्यता ही काय आहे? सहवास विषयक गरज आहे. समाज मान्यता. ठीक आहे. विद्यार्थ्यांच्या 89 वा प्रश्न. विद्यार्थ्यांच्या विचारशक्तीचा व तर्कशक्तींचा विकास होण्यासाठी शिक्षकांनी काय टाळावे? शिक्षकांनी आपली मते विद्यार्थ्यांवर लादू नये. प्रश्न कसा आहे बघा, तर्कशक्तीचा विकास होण्यासाठी शिक्षकांनी काय टाळावे? तर त्यांनी काय टाळलं पाहिजे? मनावर भावना व पूर्वग्रहाचा पगडा ठेवून विचार करावा, हे टाळलं पाहिजे. मनावर पूर्वग्रहाचा पगडा ठेवलेला नसावा. ठीक आहे. शिक्षकांनी आपली मते विद्यार्थ्यांवर लादू नये, हे योग्य आहे. मुलांना मते मांडण्याची मुभा द्यावी, हे सुद्धा योग्य आहे. सर्व मतांचा चिकित्सक व विचार करण्यास शिकवावे, हे सुद्धा योग्य आहे. आपल्याला काय अयोग्य टाळायचे, म्हणजे अयोग्य विधान शोधायचं. ठीक आहे. हाच त्याचा पर्याय योग्य असणार आहे. पर्याय क्रमांक 4. त्यानंतर 90. मनश्चक्षुवर प्रतिमा निर्मिती होण्यासाठी खालीलपैकी कोणती बाब लागू होत नाही? पूर्वी अनुभव घेतलेला असावा. एका प्रतिमेचा अनुभव अधिक तीव्रतेने येण्याऐवजी बहुतेकांना मिश्र प्रतिमांचा अनुभव येतो. प्रतिमेची तीव्रता एखादी बाब किती वारंवार अनुभवाला आली यावर अवलंबून असते. हे सगळे पर्याय काय आहेत? त्या ठिकाणी लागू होतात. एखाद्याच्या मनात सर्व प्रकारच्या प्रतिमा सारख्याच तीव्रतेने असतात, निर्माण होतात. हा पर्याय चुकीचा आहे. ठीक आहे. एखाद्याच्या मनात सर्व प्रकारच्या प्रतिमा सारख्या तीव्रतेने निर्माण होतात का? नाही. म्हणून हा पर्याय चुकीचा आहे. हेच आपलं योग्य उत्तर असणार
आहे. 91 नंबरचा प्रश्न, अवधान नियंत्रित करणाऱ्या बाबीमध्ये बाह्य घटक कोणता? बाह्य घटक आवर्तने. आवर्तने हा अवधान नियंत्रित करणाऱ्या बाबींमध्ये बाह्य घटक आहे. ठीक आहे. त्यानंतर 92वा प्रश्न, खालीलपैकी कोणते प्रेरणेचे वैशिष्ट्य नाही? मानवी वर्तनाला दिशा देण्याचे सामर्थ्य प्रेरणेत असते. वर्तन पूर्ण होईपर्यंत प्रेरणा कार्यरत असते. प्रेरणेमुळे विशिष्ट गोष्टीची निवड होते. प्रेरणेमुळे शारीरिक व मानसिक समतोल साधला जातो. तर याचं योग्य जे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. ठीक आहे. आपल्याला नाही असं म्हणलं होतं, तर हे एकमेव असा पर्याय आहे जो प्रेरणेच्या याच्यामध्ये लागू होत नाही, त्याचं वैशिष्ट्य ते नाही. ठीक आहे. त्यानंतर 93 नंबरचा प्रश्न, कोणतीही संवेदना निर्माण होण्यासाठी कोणकोणत्या बाबींची गरज असते? उद्दीपक, ज्ञानेंद्रिय, मज्जासंस्था. याचं जे योग्य उत्तर आहे, याचं योग्य उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक 4. कारण की संवेदना निर्माण होण्यासाठी आपल्याला या 3 गोष्टींची त्या ठिकाणी गरज असते. उद्दीपक, ज्ञानेंद्रिय व मज्जासंस्था. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 94, प्रकाशात अंतर्भूत असलेल्या 7 रंगाचे स्मरण राहण्यासाठी प्रत्येक रंगाचे आद्याक्षर घेऊन ता ना पी ही नी पा जा असे सूत्र संस्करणातील अध्ययनाच्या कोणत्या पद्धतीवर आधारित आहे? तर हे आहे स्मृती सहाय्य पद्धती. स्मृती सहाय्य पद्धत यावर अवलंबून आहे. ठीक आहे. ता ना पी ही नी पा जा याच्यावरून काय होते? ता ना पी ही नी पा जा म्हणजे याचं काय? तांबडा, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, पांढरा आणि जांभळा अशी ही सप्तरंगामधली 7 रंगांची आद्याक्षर आहेत. आणि यावरून काय होतं? विद्यार्थ्यांच्या स्मृतीमध्ये ह्या गोष्टी राहतात आणि त्याला ती स्मृतीमध्ये राहण्यास सहाय्यक करतात, मदत करतात. म्हणून याला काय म्हणतात? स्मृती सहाय्यक पद्धत असं म्हणतात. हल्ली पोलीस भरतीमध्ये, एमपीएससी मध्ये तयारी करण्यासाठी त्या ठिकाणी ट्रिकच्या नावाखाली सुद्धा असे बऱ्याच गोष्टी केल्या जातात. ठीक आहे. काय ट्रिक आहे? तर एक काहीतरी तयार करतात. पुढचा प्रश्न पाहू आपण. 95 नंबरचा प्रश्न, चित्तभ्रम या अवबोधातील दोषाच्या बाबतीत पुढीलपैकी कोणती बाब अयोग्य आहे? अयोग्य बाब आपल्याला शोधायची आहे. चित्तभ्रमात उद्दीपक समोर असताना भास होत असतो. बरोबर आहे. चित्त मनाच्या विशिष्ट प्रकारच्या अवस्थेमुळे चित्तभ्रम होतो. हे सुद्धा बरोबर आहे. चित्तभ्रमात संवेदनांचा चुकीचा अर्थ लावला जातो. हा पर्याय चुकीचा आहे. मनाची अतिसंवेदनशील अवस्था हे चित्तभ्रमाचे कारण होय. हा सुद्धा योग्य पर्याय म्हणजे अयोग्य पर्याय एकच आहे, म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 3 असणार आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 96. प्रश्न क्रमांक 96, मूलभूत तत्वांचा आणि परिस्थितीचा आधार मोडत येत नाही अशा वैज्ञानिक किंवा स्थापत्यशास्त्राच्या कल्पना म्हणजे डॅश 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 होय. तर त्याचं योग्य जे उत्तर आहे ते आहे व्यवहारिक कल्पना. व्यवहारिक कल्पना. प्रश्न क्रमांक 97, कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड म्हणजे डॅश 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 होय. कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड म्हणजेच काय असते? स्मरण असते. ठीक आहे. 97 अवधान असं म्हणतात त्याला, स्मरण नाही, अवधान. 97 याचा जो पर्याय क्रमांक आहे 3 नंबरचा योग्य आहे. ठीक आहे. त्यानंतर 98, चित्रकार चित्र रेखाटण्यात इतका रंगून जातो की त्याला स्थळाकाळाचे भान राहत नाही. हे डॅश 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 अवधानाचे उदाहरण होय. तर याचं योग्य उत्तर आहे अभ्यस्त. अभ्यस्त अवधानाचं उदाहरण आहे. ठीक आहे. त्यानंतर पहा 99, स्मृती म्हणजे नवा अनुभव
असे डॅश 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 यांनी म्हटलेले आहे. तर ते कोण म्हटलेलं आहे? रॉस यांनी म्हटलेलं आहे. ठीक आहे. आपल्या व्हिडिओचा सर्वात शेवटचा प्रश्न 100वा. कवी, लेखक, कलाकार, चित्रपट यातील कल्पना डॅश डॅश प्रकारच्या असतात. तर त्या कशा प्रकारच्या असतात? सृजनात्मक असतात. सृजनात्मक. कवी, लेखक, कलाकार, चित्रपट यातील ज्या कल्पना असतात त्या कशा प्रकारच्या असतात? सृजनात्मक प्रकारच्या असतात. आणि अशा प्रकारे या ठिकाणी आपले 58 प्रश्न कव्हर झालेले आहेत. या प्रश्नांना पुन्हा पुन्हा पहा. माझ्या स्पष्टीकरणाची पद्धत जशी आहे तशी आहे, याचा विचार करू नका. हे प्रश्न जशास तसे तुम्ही पाठही करू शकता. त्याने तुम्हाला निश्चितच त्या ठिकाणी मदत होईल. ठीक आहे. एकंदरीत आपण 100 प्रश्न घेतलेले आहेत. या आधी एक व्हिडिओ 42 प्रश्नांचा मी अपलोड केलेला आहे, ते पाहून घ्या. आणि तुम्हाला आपल्याला हे चॅनल आवडत असेल तर एकदा याला सबस्क्राईब करा, महत्वपूर्ण वाटत असेल तर, आणि बेल आयकॉनला ऑन करून ठेवा. ठीक आहे. एक लाईक द्या आणि या ठिकाणीच आपण थांबू. जय हिंद, वंदे मातरम.